मार आणि बचाव असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते फक्त महिला वर्गापुरतं मर्यादित आहे. कारण महिलांवर अशा पद्धतीचा जर बचाव करायचा असेल तर त्यासाठी आपण प्रशिक्षण देतच असतो. पण आज अनेक मंडळी आहेत इथे आणि हे फक्त महिला वर्गासाठीच मर्यादित आहे का की पुरुष वर्गाला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो? आजच्या पिढीत सध्या महिला वर्गांना दोन्ही बाजूनी प्रोटेक्शन म्हणजे गरज आहे. तर दोन्ही साईडला संरक्षणाची गरज आहे. तर आम्ही त्याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे. म्हणजे दोन्हीसाठी आहे की आपण आपला सेल्फ डिफेन्स कसा करू शकतो, की काय करायचंय नक्की, की आपण रात्री बाहेर पडतो किंवा स्वतः कमीत कमी स्वतःचा बचाव तरी करून आपण त्या कालावधीतून बाहेर निघू शकतो, एवढं तरी आपण करू शकतो. त्यामुळे यासाठी कशा प्रकारचे हल्ले होऊ शकतात हे आपण आधी ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणजे कुठून कुठून आपल्यावर वार होऊ शकतात आणि त्यासाठी म्हणून आपण वरून गळा पकड, चेन स्नॅचिंग करण्यासाठी पकड धरल्यानंतर आपण त्यामधून कसं म्हणजे बचाव करू शकतो, बाबा त्यामधून कसं बाहेर पडणार आहे हे आपण दाखवणार आहोत. आपण काही प्रात्यक्षिकांना सुरुवात करूया. समोरनं जर वार झाला, आपण चालतोय आणि समोरून कोणीतरी अनपेक्षितपणे वार केला तर त्याला कसं उत्तर द्यायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंवा सेंटर पॉइंट, आपली हाताची बोटं ते एकदम वीक असतं. त्यांच्यावर जर जोरदार प्रहार केला तर माणूस थोड्याशा कालावधीसाठी विचलित होतो आणि त्या विचलितचा जो कालावधी असतो त्या कालावधीत आपण स्वतःचा डिफेन्स करून बाजूला होऊ शकतो. म्हणून आम्ही छोटेसे प्रात्यक्षिक दाखवत आहे. पहिल्यांदा जर अंगठ्याचं बोट कसं मोडलं तर कसं स्वतःचा डिफेन्स करू शकतो. हे अंगठ्याला कुठे प्रेस करायचं नेमकं? त्या भागात हा जर खाली प्रेस केला आणि मागे सरकला तर पूर्णपणे एनर्जी जाते. बरं. म्हणून जो समोर जर आपल्याला बचाव करायचा त्या कालावधीपुरता, तर आपण समोरच्या व्यक्तीमधून बचाव करण्यासाठी त्या माणसाला पूर्ण गोंधळून आपण स्वतःचा बचाव म्हणजे तिथून निघून जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा आवाज, जेवढा तुम्ही जोरात साऊंड करणार तो जास्त विचलित होणार आणि बाकीचे लोक तुमच्याकडे अट्रॅक्शन होणार. म्हणजे तुमच्या मदतीसाठी 2-3 लोक अजून एक्स्ट्रा येणार. त्यामुळे नेहमी आवाज करायचा, ओरडायचं. प्रति हल्ला करताना किंवा आपण बचाव करतो तेव्हा ओरडायचा, आवाज करायचा. आता हा समोरनं जर हल्ला झाला तर आपण पाहिलं, तसंच मागून आपल्याला आपण चालतोय आणि मागनं जर आघात झाला, हल्ला झाला तर काय करायचं? मागणं आघात होताना आपण जास्त सावध नसतो. आपल्या हातात एखादं वेपन, चावी म्हणा किंवा दुसरे काय असेल तर आपण त्या पद्धतीने कसा उपयोग करू शकतो त्या वस्तूचा हे तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही गळ्यावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. वीक पॉइंट जे सांगितले आहे आपल्यामध्ये, पहिला गळ्याचा, चेस्ट म्हणजे दोन्ही हृदयामध्ये सेंटर, वीक पॉइंट खाली म्हणजे जो सेंटर आहे तो, आणि नाकाचा जो आपण भाग आहेत, मेन जे पॉइंट आहेत त्या जर वरती आपण अटॅक केला तर तेवढ्या पुरत्या कालावधीपुरता तो व्यक्ती गोंधळून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं की दोन्ही हात पकडले जातात. मागणं जर अटॅक होणार असेल तर दोन्ही हात पकडले गेले किंवा आपल्याला एकदम पकडलं गेलं आणि आपल्याला हालचालच काही करता येणार नाही. अशा वेळेला मग काय करायचं? ज्यावेळेस आपण पूर्ण लॉक होऊन जातो, म्हणजे पाठीमागून ज्यावेळेस दोन्ही हात पकडतात त्यावेळेस सिंपल आपली जी पायाची टाच असते ती त्याच्या पायावर जोरात प्रहार करायचा. थोड्या क्षणासाठी तो एकदम विचलित होऊन जातो. दाखवाल एक प्रात्यक्षिक? या सगळ्यामध्ये म्हणजे आता पुढचं प्रात्यक्षिक आहे, पण मला प्रश्न असा आहे की हे जेव्हा तुम्ही डिफेन्स करता किंवा त्या हल्ल्याला उत्तर देता त्यावेळेला किती जोरात प्रतिहल्ला किंवा आपण आपलं बचाव केला पाहिजे? म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपण जो पहिला बचाव करू तो किती इंटेन्सिटीने जास्त असला पाहिजे?
त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आपल्या डोक्यात एकच असतं, आपला बचाव होणे. आपल्या स्वतःहून ताकद येते. आपल्या जेवढा बचाव करायचा ती ताकद आपल्या स्वतःहून येते. मग जेवढं काही शरीरात जेवढी ताकद आहे, एक थोडासा फरक पडतो स्त्रीमध्ये आणि पुरुषांमध्ये, तरी पण त्यावेळेस स्त्रीमध्ये जेवढी ताकद येते ती येतेच, आणि जेवढी अंगात ताकद येते त्याचा उपयोग करून आपण तो बचाव करू शकतो. आता एखाद्यामध्ये तेवढी ताकद नसेल की आपल्याला पटकन तो अंगठा जोरात दाबता येत नसेल, किंवा जसं आता तुम्ही टाचेनी वार करण्याचा म्हणजे आपण प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला, एवढी ताकद नसेल तर निदान त्या ताकदीचं म्हणजे आपण एक थोडंसं चित्र उभं करू शकतो का, आणि त्यामुळे मानसिक ताकद जर जमवली तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो का? हो, नक्कीच. जेव्हा आपल्याकडे ती ताकद नसते त्यावेळेस आपण आरडाओरडा इतका करायचा की समोरचा गोंधळून गेला पाहिजे. आपल्याकडे शारीरिक ताकद नाहीये, पण मनातून आणि जे आरडाओरडातून करणार ते अतिशय महत्वाचं आहे. ज्यावेळेस इतका आरडाओरडा करायची की समोरचा गोंधळून गेला पाहिजे, बाबा बाजूला काय चाललंय, 4 लोक आरडाओरडाने जवळ येणार आणि आपला स्वतःचा पण बचाव होणार आणि त्याला पण लोक पकडणार. महिलांमध्ये खास करून बऱ्याच वेळेला आपले केस सुट्टे ठेवतो आपण, मोकळे ठेवतो, किंवा केस लांब असतात आणि मग केस पकडले जातात. तो एक आपला वीक पॉइंट आहे की केस पकडले जातात. अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला आपली मान सुद्धा खेचली जाते, आपण काहीच करण्याच्या स्थितीमध्ये नसतो. अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला एकतर महिलांचे जे लांब केस असतात जास्त पुढे मुवमेंट करायची नाही, त्यावेळेस त्याच्या क्लोज जायचं म्हणजे आपली मान ओढली जाणार नाही, आणि क्लोज गेल्यानंतर त्याला एवढं गोंधळून सोडायचं की पूर्णपणे त्यांनी सोडलं पाहिजे. त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो तुम्हाला. हे सगळं जेव्हा आपण स्वसंरक्षण शिकतो ना, म्हणजे दोन्ही पद्धतीने, की अटॅक झाला तर कसं उत्तर द्यायचं, आणि अटॅक होऊ नये म्हणून सुद्धा किती सज्ज राहायला हवं. कारण हे झाल्यानंतर आपण त्यासाठी काय करायचं असं आहेच, पण प्रतिबंधात्मक उपाय आपण म्हणूया ज्याला, की आपण रस्त्याने चालताना किंवा कुठे एखाद्या अज्ञात स्थळी असू तर अशा वेळेला काय काळजी घेतली पाहिजे? नेहमी महिला असू दे किंवा पुरुष असू दे, पेपर स्प्रे भेटतो आपल्याला, तो नेहमी कॅरी केला पाहिजे. दुसरी गोष्ट नेल किटर, ते पण कॅरी केले पाहिजे. अशी टोकाची वस्तू जी आपल्या जवळ असेल किंवा चावी म्हणा, ती नेहमी कॅरी केली पाहिजे, जेणेकरून आपण त्याचा प्रहार केला तर काही सेकंदासाठी त्याला त्रास होणार. त्यासाठी अशा छोट्या छोट्या वस्तू कॅरी केल्या पाहिजे. स्प्रे म्हणा किंवा परफ्यूमचा जरी उपयोग केला तरी काही क्षणासाठी तो गोंधळून जाणार. एकूणच तुम्ही जे हल्ल्याचे प्रकार सांगितले आम्हाला की कुठे कुठे हल्ला होऊ शकतो, हे काही प्रकार आहेत, पण त्यातही म्हणजे बऱ्याच आपण प्रत्येक गोष्टीला सगळे वेगवेगळे जसे पैलू असतात तसं हल्ला हा कुठूनही होऊ शकतो आणि त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. स्वसंरक्षण असं प्रत्येकाने जर समाजातल्या प्रत्येकाने शिकले तर त्याचा कसा फायदा होईल, आत्मविश्वास कसा वाढेल, म्हणजे हे आत्ता जे प्रात्यक्षिक तुम्ही दाखवलं या सगळ्या मूव्स जर आम्ही शिकलो व्यवस्थित तर त्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी सुद्धा फायदा होतो का, आणि असे काही अनुभव तुम्हाला आलेले आहेत का? हो, नक्कीच होणार त्याचा फायदा. आपण छोटे छोटे म्हणजे बोट म्हणा, कान म्हणा, डोळे म्हणा, अगदी सहजपणे डोळ्यात जरी बोट घातलं सहजपणे तरी तो विचलित होणार आहे. छोटे छोटे केस जरी ओढले, एखाद्या पुरुषाचे म्हणा किंवा स्त्री तुमच्यावर अटॅक करते, तिचे केस ओढून खाली जरी खेचलं तरी ती विचलित होणार आहे. आणि हे करू शकतो, सर्वसामान्य व्यक्ती करू शकतो, कारण की तो म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी तो काहीही करू शकतो. म्हणजे छोटे छोटे केस ओढणे म्हणा, डोळ्यात बोट घालणे म्हणा, किंवा कानावर मारणे, किंवा सेंटर, पुरुषांचा वीक पॉइंट असतो सेंटर पॉइंट, त्याच्यावर सहज जाता जाता सहज किक मारली किंवा गुडघा मारला किंवा चेस्ट म्हणा, सहज मारला तरी, आणि हे कोणीही करू शकतो. एखादी लहान व्यक्ती सुद्धा म्हणजे लहान मुलगा जो असतो तोही करू शकतो. म्हणजे हे पॉइंट आपल्या सर्वसामान्य व्यक्तींना जगण्यासाठी अतिशय गरजेचं आहे आणि ते यायलाच हवे.
आज हा विषय घेण्यामागचं कारणच आहे की आज या माध्यमातून आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांना सुद्धा आपलं हे स्वसंरक्षणाचे धडे कसे घेतले पाहिजेत याचा एक निदान थोडीशी कल्पना आल्यानंतर प्रत्येकजण त्या निमित्ताने एक वेगळा प्रवास सुरू करेल. आम्ही नक्कीच प्रात्यक्षिक बघून अर्थात असा जर प्रसंग आलाच तर त्यासाठी आपण तयार असू की त्याला तोंड कसं द्यायचं, उत्तर कसं द्यायचं. आता अजून एक प्रात्यक्षिक तुम्ही दाखवणार आहात ते म्हणजे जर चेन आपल्या गळ्यातली, बऱ्याच जणांच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन असते किंवा दागिने असतात आणि ते असे म्हणजे फक्त रात्रीच नाहीत तर भर दिवसा ढवळ्या सुद्धा अशा प्रकारच्या केसेस झालेल्या आहेत चेन स्नॅचिंगच्या. तर अशा वेळेला आपण कसं उत्तर द्यायचं? ज्योती आणि निशा, तुम्ही छान प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे आम्हाला आणि खरोखर एक चांगला संदेश त्या निमित्ताने आपण पोहोचवत आहोत. पण त्याबरोबर हे एक प्रात्यक्षिक दाखवायला आज एक खास व्यक्ती सुद्धा इथे येते, जिला आत्ताच आपण या पडद्यावर पाहिलेलं आहे, जिच्या नावातच ऊर्जा आहे. असं वचन दिले तू मला या मालिकेतलं ऊर्जा शिंदे हे पात्र साकारणारी अनुष्का, तिला मी रंगमंचावर आमंत्रित करते. कारण बऱ्याचदा प्रत्युत्तर देताना मला असं वाटतं की ज्याने प्रश्न विचारलाय त्याच्यापेक्षा आपला आवाज दुप्पटीने लागलाच पाहिजे. तर पहिलेच सांगते माझा आवाज खूप जोरात येणार. सो यांनी मला मगाशी सांगितलं होतं की कोणी जर आपल्या मागून वार केला, मागून कोणीतरी हात पकडला तर त्याच्यावर प्रतिवार कसा करायचा? मागून जर आपल्यावर कोणी वार केला तर त्याच्यावर प्रतिवार कसा करायचा हे त्यांनी मला सांगितलं होतं. आणि मला पण ही गोष्ट आजच कळली की आपल्या बॉडीतला सगळ्यात वीक पॉइंट हा आपला सेंटर पॉइंट असतो, आपल्या चेस्टचा सेंटर पॉइंट. तर ह्यांच्याकडून मी 1-2 प्रात्यक्षिक इथे शिकले आहे जे मी तुम्हाला दाखवेनच. पण मला वाटतं की हा विषय मुळात खूप महत्वाचा आहे आणि तो शाळा कॉलेजेसमध्ये झालाच पाहिजे. कारण आपल्याला खूप सवय लागली आहे गप्प बसण्याची आणि वार आपल्यावर होतो, अन्याय होतो, अत्याचार होतो. पण जसं ऊर्जा म्हणते सिरियलमध्ये की तक्रार करणं हा गुन्हा नाहीये तर अन्याय सहन करणं हा गुन्हा आहे. तर मला वाटतं ह्या निमित्ताने जसं आपण शारीरिक वार झाल्यानंतर कसा स्वतःचा बचाव करायला पाहिजे हे शिकतो, तसंच जेव्हा आपल्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्याच्या विरोधात तक्रार करायला पाहिजे, त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता हे जे आहे तू आत्ता जे प्रात्यक्षिक दाखवलंस यामध्ये तू गालावर, कानावर वार केलास किंवा प्रतिवार केलास, तर तू किती जोरात असला पाहिजे आणि तो कानावरच का? म्हणजे आपला जो तळहाताचा भाग आहे त्या तळहाताच्या भागामध्ये ताकद असते, तो आपला वीक पॉइंट आहे कानाचा. कारण आपली जी समोरची ऍक्शन आहे तो त्या कालावधी संत होतो की तिला पुढे काय करावं हे सुचणार नाही, म्हणून आपल्या शरीराचे काही स्तब्धित होतो की आपण त्यामधून जाऊ शकतो. जर तुमच्यात ताकदच नाहीये, ज्यावेळेस त्याने कॉलर किंवा कोणतीही गोष्ट पकडू दे, जोरात त्याचा फक्त सूट करून त्याला प्रेस जरी केलं तरी तुम्ही त्यामधून तुमचा बचाव करू शकता. वा, खरोखर छान. आणि हे पाहताना आम्हालाही असं वाटतंय की खरोखर प्रत्येकानेच हे धडे घेतले पाहिजेत. ऊर्जा म्हणजेच अनुष्का,
हे आत्ता तू प्रात्यक्षिक दाखवलंस, त्यांच्या मदतीने तू मगाशी आणि हे शिकलेली सुद्धा आहेस. तर हे शिकण्याच्या आधी तुला अशा प्रकारच्या मूव्ज माहिती होत्या का? म्हणजे आपण एक ठरवतो ना थोडंसं डोक्यात की असं कधी झालं तर मी कसं रिॲक्ट करीन त्याला, पण हे खूप वेगळं होतं, हे खूप टेक्निकली शिकवलं जातं. मी शाळेत कराटे शिकले होते, पण मला असं वाटतं की तेव्हा मला त्याचं इम्पॉर्टन्स नाही कळलं. पण आजच्या काळात जेव्हा आपण रोज उठून एक नवीन बातमी ऐकतो, तेव्हा मला असं वाटतं की ते मी अजून जास्त कंटिन्युअस करायला पाहिजे होतं, त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे होती. आणि मुद्दा हा स्त्रीचा नाहीच आहे. मला वाटतं बचाव आणि वार हे प्रत्येक स्त्री आणि त्याचबरोबर प्रत्येक पुरुषाला सुद्धा जमलं पाहिजे. सो हा खूप महत्त्वाचा विषय आणि थँक्यू, तुमच्यामुळे मला सुद्धा काही 4 मूव्स कळाल्या आणि दिस रादर इन्स्पायर्स मी की हे मी कंटिन्यू करायला पाहिजे. आणि याचा अवेअरनेस आज आपल्या मालिकेच्या लॉन्चमुळे होतोय, ह्याचा मला आणि वचन दिले तू मलाच्या स्टार प्रवाहाच्या संपूर्ण टीमला याचा आनंद आहे. धन्यवाद अनुष्का. म्हणजेच ऊर्जा, तर प्रचंड ऊर्जा आहे आणि हे ऊर्जा पात्र कसं असणार आहे त्याबद्दल नक्कीच मी तुझ्याशी संवाद साधणार आहे. पण तुर्तास तू स्थानापन्न व्हावं. थँक्यू. निशा यांना सुद्धा मी पुन्हा एकदा व्यासपीठावर आमंत्रित करीन. आत्ता तुम्ही ऊर्जाने कसं या प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला आणि कसं दाखवलं प्रात्यक्षिक हे तर तुम्ही पाहिलं, पण त्याबरोबर मला प्रेक्षकांमधनं कोणीतरी एक पाहिजे की ज्यांना त्या आत्ता शिकवणार आहेत, काही 1-2 मूव्स शिकवणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल नेमका वार झाला तर त्याला प्रत्युत्तर कसं करायचं. कोणी आहे का? या प्लीज. सगळ्यात महत्वाचं हां आपला जो वार करणार आहे त्याचा वीक पॉइंट म्हणजे अंगठा. अंगठा जर आपण पकडला तर इथं पकडायचा आहे, इथे ह्या हाताने. आणि मागे खेचायचं जेणेकरून तुमच्यावरती ऍक्शन करतोय कोणत्या गोष्टीची, तर तुमच्यामध्ये तुमचा हात खाली असणार आहे, तो तुम्हाला पकडतोय, तर तुम्ही काय करायचं, तुमचे दोन्ही हात मोकळे, तर तुम्ही त्याचा हात घेतलाय असं समजा. आणि जो आपली जी वीक पॉइंट आहे म्हणजे अंगठ्याचा जो आतला भाग आहे पाठीमागचा, तो प्रेस करायचा इथून. प्रेस करायचा की त्याची ताकद संपून आणि स्वतःचा बचाव करून पाठीमागं सरायचं की स्वतःच ताकद लावायची पूर्ण की मला माझा बचाव होऊन मी इथनं बाहेर पडली पाहिजे. जेव्हा आपल्यावरती एखादं संकट येतं त्यावेळेस आपल्यात ऊर्जा वेगळीच निर्माण होते की त्यावेळेस आपण समोर काही दिसू दे किंवा काही असू दे, मला यामधून माझा बचाव करून मला बाहेर पडणं गरजेचंच आहे. त्यावेळेस ती आपली एनर्जी असते, ती पूर्ण ताकद लावायची की मी माझी ताकद लावून मी इथून सुटून जाईल एवढंच निश्चित ठरवून पूर्ण आपल्याला ताकद लावून होऊ शकतं. दुसरी गोष्ट, आपल्या तुमच्यात ताकद नाही